नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती। त्यांचे आरोप आता वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने मान्य केले आहेत। करुणा मुंडे यांनी 15 लाख प्रति महिना पोटगी मिळावी म्हणून मागणी केली होती, मात्र न्यायालयाने 2 लाख पोटगी देण्याचा निर्णय घेतलाय। क्रिकेट विश्वातून एक दुःखद बातमी समोर येते। प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक आणि प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संजगिरी यांची गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्या निधनाची बातमी कळताच क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे। मुंबई महापालिकेचा वर्ष 2025 ते 26 चा आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंगळवारी महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी सादर केलाय। एका बाजूला महापालिका तोट्यात असल्याच्या चर्चा असतानाच आता आर्थिक तूट भरून काढण्यासाठी पालिका मुंबईकरांवर आणखी 2 कर लादण्याच्या तयारीत आहे। पहिला कर म्हणजे झोपडपट्टी व्यावसायिकांकडून वसूल केला जाणारा प्रॉपर्टी टॅक्स आणि दुसरा म्हणजे मुंबईकर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क टप्प्याटप्प्याने लागू करणार आहेत। साईबाबा संस्थान संचलित साई प्रसादालयाच्या नियमावलीत मोठे बदल करण्यात आले आहेत। मद्यपान आणि धूम्रपान करून भाविकांना भोजन कक्षात त्रास देणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रसादालयात टोकन पद्धत राबविण्याचा निर्णय संस्थानाच्या वतीने घेण्यात आलाय। साई दर्शनानंतर मोफत भोजन टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे। राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करून शिवभोजन थाळी ही योजना पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी फडणवीसांना पत्राद्वारे केली आहे। बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरले। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदविला नाही असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळते। ठाकरे गटाचे मिशन मुंबई महापालिका सुरू झाले असून उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधलाय। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचारामध्ये दोषी ठरवण्यात आले आहे। वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहेत। आता यावर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंचा 2 तासात राजीनामा द्या अशी मागणी केली आहे। मुंबईच्या समुद्रात मर्चंट नेव्हीच्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। सुनील पाचार असे मृत तरुणाचे नाव असून तो राजस्थानचा मूळ रहिवासी असल्याचं कळतंय। तो गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता होता। अखेर 5 फेब्रुवारी रोजी ससूनडॉक जवळ स्थानिकांना त्याचा मृतदेह आढळला। या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले असून सुनीलच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे। पुढील 2 दिवसात 20 समिती सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत। पालघर येथे 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान भावविवश झालेल्या शिक्षकाचा राष्ट्रगीत सुरू असताना व्यासपीठावरच कोसळून मृत्यू झाला। संजय लोहार असे या शिक्षकांचे नाव आहे। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। महिंद्राने आपल्या 5 डोअर थार रॉक्सची किंमत वाढवली आहे। त्यामुळे ग्राहकांना ही कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे। कंपनीने थार रॉक्सची किंमत 2.86% वाढ केली आहे, ज्यामुळे या कारची किंमत 60,000पर्यंत वाढली आहे। ही किंमत वाढ पेट्रोल आणि डिझेल दोन्ही मॉडेल्सवर करण्यात आली आहे। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकलाय। सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरूच आहे। आज पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू केली। प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली। शहरातील पोलिसांनी तन्वीर शेख आणि त्याच्या अन्य 10 ते 12 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे।
बीड शहराच्या मोमीनपुरा भागात दिवसाढवळ्या मारहाण करतानाचा प्रकार समोर आलाय। आरोपी आणि जखमी हे एकाच गल्लीत राहतात। काही दिवसांपूर्वी आरोपीने आपल्या घरासमोर रस्त्यावर नालीतील घाण टाकली होती। या प्रकाराची तक्रार मोहम्मद खलील रशीद यांनी केली होती। या गोष्टीचा राग मनात धरूनच आरोपींनी हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नातेवाईक आणि मित्रांसोबत रेल्वे रुळावर सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा भरधाव ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। अंबरनाथ बदलापूर दरम्यान उडान पुलाखाली रेल्वे रुळावर सेल्फी घेत असताना या 24 वर्षीय तरुणाला लांब पल्ल्याच्या ट्रेनने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे। पोलिसांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली। या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे। एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी दुसरीकडे राज्यातील मराठी शाळांमध्ये विद्यार्थीच नसल्याने या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचं धक्कादायक चित्र आहे। मराठी शाळांची पटसंख्या एक आकडी होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत असून मराठी शाळांना विद्यार्थी ग्रहण लागलंय। मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी अटकेत आहेत। मात्र अद्यापही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे। कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी वाल्मिक कराड मुंडे साहेबांच्या बातम्या बघितल्या तर तुझा संतोष देशमुख करू म्हणत होमगार्ड असलेल्या अशोक मोहिते या तरुणावर कोयत्याने वार केले। या प्रकरणात वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस असा जाब विचारत फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी होमगार्डला बेदम मारहाण केली। ही घटना घडल्यानंतर या प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप फरार झाले। दरम्यान आरोपी वैद्यनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी कृष्णा आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी कारवाई करणार असल्याचं सांगितलंय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान व कमाल तापमानात मोठी वाढ होत असून आता तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। बुधवारी पुण्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 35 अंशापर्यंत गेलं होतं तर किमान तापमानाचा पारा 15 ते 18 अंश सेल्सिअस पर्यंत गेला होता। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी असेच तापमान होते। गेल्या काही दिवसांपासून पहाटेही फारसा गारठा जाणवत नसून 10 वाजतेपासूनच उन्हाळ्याचे झळाला जाणवत आहे। पिंपरी चिंचवड येथे विविध विकास कामांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। मात्र याच वेळी खाली बसलेल्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात शिट्ट्या वाजवल्याचे दिसताच अजित पवार यांचा पारा चढला आणि त्यांनी व्यासपीठावरून त्यांना खडसावले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना झटका दिला आहे। परिवहन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांची एसटी महामंडळांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे सरनाईकांकडे असलेलं एसटीचं स्टीअरिंग आता संजय सेठी यांच्याकडे गेलं आहे। उद्धव ठाकरे हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यात शिवसेनेच्या 21 शाखा आहेत। या 21 शाखांपैकी काही शाखांना उद्धव ठाकरे भेट देतील। या भेटीनंतर ते पुण्यातील सर्व शाखा प्रमुखांची एक संयुक्त बैठक घेतील। या बैठकीनंतर त्यांना संबोधित देखील करणार आहेत। परंतु यातच विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेचा कणा असलेले 2 माजी आमदार देखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। रायगड जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 479 कुष्ठरोगी आढळून आले आहेत। आदिवासी बहुल तालुक्यात कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक आहे। महत्त्वाची बाब म्हणजे 15 पैकी 13 तालुक्यात कुष्ठरोगाचे प्रमाण नियंत्रित मानकापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे। सांगोला मिरज रस्त्यावर सांगोल्याजवळ मालवाहतूक करणाऱ्या 2 वाहनांची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात 2 ऊसतोड मजुरांचा मृत्यू झालाय तर अन्य 9 जण जखमी झाले आहेत। फिक्कट गाडीतून डाळिंबाची वाहतूक केली जात होती तर टेम्पोत ऊसतोड मजूर होते। सर्व मृत आणि जखमी सांगोला तालुक्यातील गौडवाडीतील राहणारे आहेत। सातारा कारागृहात संशयित आरोपीला जामीन मिळाल्यानंतर त्याला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जमावाने कारागृहासमोर व शहरात घोषणा देत गोंधळ केला। त्याची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्यात कोरेगाव येथील 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातील झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळ्यांना मिळकत कराची आकारणी करण्यात येणार आहे। या संदर्भातील प्रस्ताव येत्या अंदाजपत्रकात मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली। पूर्वीच्या मालकाचे नाव नमुना 8 उतार्यावरून काढून टाकून तो उतारा तक्रारदाराच्या नावे करून देण्यासाठी 16,000 रुपयांची लाच घेणाऱ्या मौजे वरघड ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाच्या पतीला व लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गिवशी आंबेगावच्या सरपंचाला 16,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय। महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे, तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावर परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा अशी मागणी केली आहे। आंतरराष्ट्रीय कृषी बँकिंग कॉर्पोरेशन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्याकडून पुण्यात एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे। या पत्रिकेतील सदस्य देशांच्या नकाशामध्ये असलेल्या भारतीय नकाशामध्ये चूक झाली असून जम्मू काश्मीरचा अर्धा भाग गायब करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे। पंढरपुरात माघ एकादशी यात्रेला दरवर्षी सुमारे 4 ते 5 लाख भाविक येतात। यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी पूजांची संख्या कमी करून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन उपलब्ध राहणार आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झालं। येत्या शनिवारी म्हणजेच 8 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात होणार आहे। त्याआधी ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या साजिद रशिदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। मी या निवडणुकीत भाजपला मतदान केल्याचं ते सांगत आहेत। भारतीय हवाई दलाशी संबंधित अपघाताची एक बातमी समोर येत आहे। आज मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे भारतीय हवाई दलाचे मिराज 2000 लढाऊ विमान कोसळले। या अपघातात लढाऊ विमानाचे दोन्ही वैमानिक जखमी झाल्याचे वृत्त आहे। अपघातानंतर लढाऊ विमानाने पेट घेतला असून त्याचा व्हिडिओही समोर आला आहे। काल अमेरिकेने अवैधपणे त्यांच्या देशात प्रवेश केलेल्या 104 भारतीयांना मायदेशी पाठवले आहे। या दरम्यान भारतीय नागरिकांशी अमेरिकेने गैरव्यवहार करत त्यांना बेड्या ठोकल्याचा आरोप करण्यात येत आहे। यावर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 6व्या दिवशी आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिले आहे। ही कारवाई करत असताना या नागरिकांच्या अन्न आणि इतर गरजा पूर्ण केल्या जातात। टॉयलेट ब्रेकच्या वेळी गरज पडल्यास या नागरिकांना तात्पुरत्या बेड्याही घातल्या जातात असं त्यांनी सांगितलं। भारताने चंद्रयान 4च्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण केली आहे। चंद्रयान मिशन 4 वर्ष 2027 मध्ये सुरू होईल। या मोहिमेद्वारे चंद्राच्या खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत। चंद्रयान 4 हे उच्च क्षमतेच्या LVM-3 रॉकेटद्वारे कक्षेत 2 वेगवेगळ्या प्रक्षेपणांमध्ये 5 वेगवेगळे घटक घेऊन जाईल अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली आहे। वाढत्या महागाईत मोबाईल कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वी रिचार्जचे प्लॅनचे दर वाढविले आहेत। आता दर महिन्याला 250 ते 350 रुपये खर्च करावे लागत आहे। काही वर्षापूर्वी हेच दर 100 ते 120 रुपयांवर होते। यावर आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुद्देसूद गणित मांडत मोदींच्या कार्यकाळात मोबाईलचे रिचार्ज 94% स्वस्त झाल्याचा दावा केला आहे। कर्नाटकमध्ये अजब प्रकार घडलाय। सरकारी रुग्णालयात एक 7 वर्षांचा मुलगा आला होता। त्याला जखम झाली होती म्हणून तो उपचारांसाठी आला, मात्र तेथील नर्सने त्या मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी तेथे फेविक्विक लावलं। तो अजब प्रकार पाहून त्या मुलाच्या कुटुंबियांनी नर्सला जाब विचारला असता आपण वर्षानुवर्षे हेच करत असल्याचं प्रत्युत्तर दिलं। मात्र हा प्रकार उघडकीस येताच त्या नर्सला तात्काळ निलंबित करण्यात आलंय। नवी दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडले। आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली। दिल्लीत एकूण 1,56,00,000 मतदार आहेत। दिल्लीतील मतदान पार पडल्यानंतर आता लगेचच एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे। या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे, तर भाजपचे पुन्हा सत्तेत कमबॅक होत असल्याचे पाहायला मिळत आहे। भारतातील सोन्याच्या किंमती बुधवारी सर्वाधिक वाढून प्रति ग्रॅम
8,432 रुपयांवर पोहोचल्या. 4 फेब्रुवारीच्या दरांच्या तुलनेत 1,322 रुपयांनी यात वाढ झाली. केंद्रीय बँकांच्या खरेदी आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या हितामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. भारतात सोन्याच्या किंमती नव्या उंचीवर पोहोचल्या आहेत. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. अवामी लीगच्या आज 6 फेब्रुवारीला होणाऱ्या देशव्यापी विरोध प्रदर्शनाच्या आधी राजधानी ढाकासह बांगलादेशच्या अनेक शहरात हिंसाचार झाला आहे. आंदोलकांनी ढाकाच्या धानमंडी भागातील शेख मुजीबुर रहमान यांच्या घरावर हल्ला केला आहे. हल्ला करणारे बुलडोझर घेऊन आले होते. त्यांनी शेख मुजीबुर रहमान यांचे घर पेटवून दिले. हजारोंच्या संख्येने अवामी लीगचे समर्थक, कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक झाली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील मोदीनगरच्या ब्रह्मपुरी कॉलनीत राहणारी मधू ही 21 जानेवारीपासूनच बेपत्ता होती. त्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला होता. तिचा पती सोनू याने तिची हत्या केल्याचं समोर आलंय. सोनूने गळा आवळून मधूची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह हरिद्वारला घेऊन गेला. तिथे दगडांमध्ये तिचा मृतदेह लपवला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानतळावर एका महिलेनं चेकिंग स्टाफच्या कर्मचाऱ्यावर चक्क आपला सॅनिटरी पॅड फेकून मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे विमानतळ प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. या महिलेला विमानात चढण्यासाठी मनाई करण्यात आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने चक्क आपला वापरलेला सॅनिटरी पॅड तेथील कर्मचाऱ्याला फेकून मारला. ही घटना नायजेरियामध्ये घडली आहे. अमेरिकेत अवैधरित्या राहत असलेल्या 7 लाखांपैकी 104 भारतीयांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देत विमानात हातापायाला बेड्या घालून भारतात पाठवून देण्यात आले. ही तर फक्त सुरुवात आहे. भारतीयांच्या पायातील आणि हातातील बेड्या पाहून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच एका अमेरिकन अधिकाऱ्याने लष्करी विमानातून भारतीयांना परत पाठवण्याचा व्हिडिओ जारी करत या लोकांना अवैध एलियन्स असं म्हटलंय. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या नवरत्न कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीद्वारे वरिष्ठ सहाय्यक अधिकारी हे पद भरले जाणार आहे. पात्र उमेदवारांना www.bellindia.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. वरिष्ठ सहाय्यक अधिकारी या पदाच्या एकूण 5 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचावी. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2025 आहे. छत्रपती संभाजीनगर व नांदेडमधील सरकारी रुग्णालयात 4 दिवसात 16 बालकांसह 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनांमुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तरीही राज्यभरातील सरकारी रुग्णालयात आजही सुमारे 20,000 मंजूर पदे रिक्त असल्याची विदारक वस्तुस्थिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर आली आहे. पाकिस्तानची डोकेदुखी आता वाढवायला लागली आहे. कारण आता ICCच्या पंचांच्या पॅनेलमध्ये एका पंचांनी पाकिस्तानात जाण्यासाठी नकार दिला आहे. एकीकडे भारताने पाकिस्तानात जायला नकार दिला, त्यामुळे भारताचे सामना दुबईत हलवण्यात आले आहे. त्यानंतर आता पंचांनीही पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे बाकीचे पंच आता निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागणे असणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना नागपूरच्या VCA स्टेडियमवर खेळला जातोय. भारतीय संघासाठी या सामन्यात 2 खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा आज भारतासाठी त्यांचा पहिला सामना खेळत आहेत. या सामन्यात हर्षितला संधी देण्याचा निर्णय प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यावर खूप मोठा भारी पडणार असल्याचं दिसतंय. अभिनेता विक्की कौशल आगामी चित्रपट छावाच्या प्रमोशनसाठी जयपूरला आला होता. त्यावेळी त्याने रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांना साकारण्यासाठी किती कठोर मेहनत घेतली याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या चित्रपटासाठी त्याने 25 किलो वजन वाढवलं. त्याने तब्बल 7 महिने त्याच्या शरीरावर काम केलं होतं. स्वप्नील जोशीनं नव्या वर्षात चिकी चिकी बुबुम बुम चित्रपटाची घोषणा केल्यानंतर आता तो या चित्रपटात एक विनोदवीर पात्र साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. चिकी चिकी बुबुम बुम चित्रपटाच्या टीझरमध्ये स्वप्नील वैभवची भूमिका साकारणार असून हे पात्र आता चित्रपटगृहात काय धिंगाणा घालणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
नव्या वर्षाचा दुसरा महिना सुरू झाला आणि 2025 वर्षातला पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाला आहे। यापूर्वी पुष्पा 2 ने 2024 सोबतच 2025 वर्षही गाजवलं। साऊथ सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबतीचा तेलुगू चित्रपट संक्रांतिकी वास्तुनम आहे। या तेलुगू चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे। अवघ्या 3 आठवड्यात या चित्रपटानं त्याच्या भांडवलापेक्षा तब्बल 6 पटींनी जास्त कमाई करून इतिहास रचला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या। अशा सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।